पुण्यात मुरलीधर मोहोळ 2 लाख मताधिक्याने निवडून येतील। त्याचबरोबर राज्यात महायुतीच्या 35 जागा निवडून येतील असा दावा भाजपचे नेते संजय काकडे करतात। आज संजय काकडे यांनी त्यांच्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावलाय। याविषयी संजय काकडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी मतदानाचा सपत्नीक हक्क बजावलेला आहे। नाना, काय सांगाल, काय एकंदरीत वातावरण तुम्हाला सकाळपासून पुण्यामध्ये दिसतंय आणि तुम्ही सुद्धा आता मतदान केलेलं आहे? आता आपण पहा, इथं मी स्वतः 1300 मतदार आहेत इथल्या केंद्रावरती एका खोलीमध्ये। त्याच्यामध्ये आता 25% मतदान झालेलं आहे। म्हणजे मतदानाचा उत्साह बघा, 3.5 तासात 25% मतदान झालेले आहे। त्यामुळे मतदानाचा उत्साह पाहता मला वाटत नाही की आमच्या पुणे शहरामध्ये मुरली मोहोळांना निवडून देण्यास काही अडचण होईल। बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये जो अधिकार दिलेला आहे की प्रत्येक 5 वर्ष निवडणुका घ्यायच्या आणि तिथलं सरकार ठरवायचे, तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसाच्या हातात घटनेने अधिकार दिले। त्या घटनेच्या अधिकाराचा मान सन्मान राखत आम्ही आज मतदान केलेले आहे। मतदान होत असताना तुम्ही हा जो काही दावा करताय की मुरलीधर मोहोळ हे निवडून येतील, किती मतांनी निवडून येतील? गिरीश बापट यांचं जे काही लीड आहे ते मुरलीधर मोहोळ तोडतील का? मुरली मोहोळ गिरीश बापटांचं लीड तोडतील का नाही हे मी तुम्हाला 5 वाजता 6-7 वाजता सांगू शकतो, परंतु चांगल्या मताधिक्याने मुरली मोहोळ निवडून येतील हे मला पूर्णपणे खात्री। किती पण? जी मी काल रात्रीपासून माहिती घेतलेली त्या माहितीप्रमाणे 2 लाखाच्या पेक्षा जास्त फरकाने मुरली मोहोळ निवडून येतील। साधारण अंदाज काय? चांगल्या मताधिक्याने निवडून नाही, जागा राज्यात जागा आमच्या 35च्या पेक्षा जास्त जातील ना। 35 जागा येतील असा तुम्हाला विश्वास आहे? तर हे होते संजय काकडे, सपत्नीक त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपण पाहतोय की आत्ताच मतदान त्यांनी केलेलं आहे आणि मुरलीधर मोहोळ पुण्यातून 2 लाख मतांनी निवडून येतील असं सुद्धा त्यांनी दावा केलेला आहे। आता मतदान कशा पद्धतीचं होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, पण सकाळपासून पुणे शहरातला जर मतदारांचा उत्साह आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।